महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा स्वतः अमित शहा सोडवणार आहेत। यासाठी ते 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्रात येणार आहेत। त्यांचा अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव दौरा जाहीर झालाय। ते 5 मार्चला संभाजीनगर, अकोला, जळगावचा दौरा करतील। त्यांचा 5 मार्चचा रात्रीचा मुक्काम मुंबईत असेल, तर 6 मार्चला ते बीकेसीतील कार्यक्रमाला हजेरी लावतील। भाजपनं नवी दिल्लीतून बासुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे। बासुरी भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिल्लीत बासुरी स्वराज यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं। बासुरी यांनी इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली आहे, तर लंडनमधल्या विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली आहे। गौतम गंभीर पाठोपाठ जयंत सिन्हा यांनी ही निवडणूक लढवू इच्छित नाही असं भाजपला कळवलंय। मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून जयंत सिन्हा यांनी काम पाहिलं होतं। ते गेल्या 2 टर्मपासून झारखंडमधील हजारीबागचे खासदार आहेत। या पुढच्या काळात पर्यावरण बदलांविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक वचन दिलंय। आता आपण तुम्हाला सोडून इथे तिथे जाणार नाही असं भर कार्यक्रमात नितीश कुमार मोदींना म्हणाले। यावर मोदींनीही हसत नितीश कुमारांना दाद दिली आहे। बिहारमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी मोदी बिहारमध्ये आले होते। इधर हम गायब हो गए थे, तभी हम फिर आपके साथ। सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत दोघांनीही भराडी आईचं दर्शन घेतलंय। देवीची कृपा सत्याच्याच बाजूने असणार असं सांगत विक्रमी मतांनी निवडून येण्याचा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी केलाय। तर एकदा का आम्ही सुरू झालो की आम्हाला कोणी थोपवू शकणार नाही असं नारायण राणे म्हणाले। गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी मतदारसंघात सक्रिय झाल्या। गेल्या आठवड्यापासून आमदार निधीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे। यावेळी भाजपच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो नव्हता। अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय। शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानं आपण खासदार झालो, मात्र खासदार करून तुम्हीच आपल्याला लांब लोटलं। आता 2 महिने होऊ द्या, नंतर आपण कायमचे शिर्डीत येऊ असं ते म्हणाले। यामुळे त्यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आलंय। बचत गटचं चेक वितरण होत आहे। सुनेत्र पवार यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची पुण्यातल्या भोरमध्ये भेट घेतल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची बैठक झाली। खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची यात प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मवियाकडून शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। मावळ लोकसभेच्या जागेवरून राजकारण सुरू झालंय। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विरोध केलाय। मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये हे सांगणारा अहवालच शेळकेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागलेत। त्यांनी मुंबईतल्या वरळी भागातील बीडीडी पुनर्विकासाची पाहणी केली आहे। तसंच पुनर्विकास कामात रहिवाशांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली। लवकरच बैठक घेऊन कामं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तसंच पोलीस वसाहतीलाही भेट दिली। महाराष्ट्र लोकसभेची यादी करणं भाजप आणि महायुतीला सोपं जाणार नाही असं टोला संजय राऊत यांनी नाशिकमध्ये लगावलाय। महाराष्ट्रात त्यांच्याकडून लढण्यासाठी उमेदवारच नाहीये, तर आपल्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत असं ते म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे। ते 100% भाजपच्या विरोधात आहेत असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। प्रकाश आंबेडकरांची भूमिका बघता ते महाविकास आघाडीसोबतच आहेत असंही राऊत म्हणाले। ते शिर्डीत बोलत होते। वंचित बहुजन आघाडीनं वर्धा लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराची घोषणा केल्यानं खळबळ उडाली आहे। जिल्हा कार्यकारिणी ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली। मवियाचा जागांचा तिढा सुटला नसतानाच वंचितनं हे पाऊल उचललंय। आता यावर मविया काय भूमिका घेणार आहे याकडे लक्ष लागलंय। इंडिया आघाडी 6 मार्चला मुंबई महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिकेतील 1200 कोटींचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सरकार सत्तेचा दुरुपयोग करून विविध कामांचे ठेके जाणीवपूर्वक मित्रांना देत आहे असा आरोप त्यांनी केलाय। आम्ही 6 तारखेला
संभाजीनगरच्या 5 स्टार शेंद्रा MIDC मध्ये SCZ अंतर्गत घेतलेली 110 हेक्टर जमीन अजंठा फार्मा कंपनी परस्पर दुसऱ्यांना विकते असा आरोप MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। 2017 मधील या प्रकरणात तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि सरकारी अधिकारी सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। किसानों की जमीन तुमने वहां पर तुम है तो मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आले। राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल आहे। त्यावर कोणतीही सुनावणी किंवा निर्णय घेण्याआधी मनोज जरांगेंचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी बीडच्या गंगाधर काळकुटे यांनी कॅव्हेट दाखल केले। बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनाचं पोस्टर पोलिसांनी हटवल्यानं मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय। बोर्ड काढणं ही तर भयानक गुंडगिरी आहे असा आरोप त्यांनी केलाय। इतकंच नाही तर मराठा तरुणांच्या चौकशा बंद करा, पोलीस ठाण्यात बसून ठेवत दहशत निर्माण करायचं थांबवा, नाहीतर पोलीस ठाण्यासमोर येऊन बसू असा इशारा जरांगेंनी दिलाय। तुम्ही असे पोरं धरून नेत राहा। अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बैठक झाली। सरकार वेगवेगळ्या माध्यमांमधून जरांगेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतंय, यासाठी आपण जरांगेंच्या पाठीशी राहावं आणि मराठा समाजातून त्यांना पाठिंबा वाढवावा यासाठी ही बैठक घेण्यात आली। मराठा समाजाच्या महिलांनी भाजपचे मंत्री अतुल सावे यांची संभाजीनगरमध्ये भेट घेतली। भाजप महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची नुकतीच संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती। सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर चाप बसवण्याची मागणी त्यांनी जरांगेंकडे केली होती। त्याबाबत मराठा समाजाच्या महिलांनी सावेंना जाब विचारला। पंढरपूरमधील तुंगत गावात आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे यांना मराठा समाजानं विरोध केला। गावात राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे मराठा समाजानं त्यांना रोखलं। शिंदे कुटुंबाकडे कुणबी दाखले आहेत, मात्र आमच्याकडे कधी येणार, तसंच जरांगेंवर SIT चौकशी नेमली त्यावेळी आमदारांनी विरोध का केला नाही असे प्रश्न यावेळी करण्यात आले। अहमदनगरमधील नेवासा ते खडकफाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। यामुळे अनेक अपघात होत आहेत। बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। यवतमाळमध्ये मराठी विषयाचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला। यवतमाळच्या पाटणबोरी इथल्या श्री शिवछत्रपती विद्यालय केंद्रावर हा प्रकार घडलाय। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। याबाबत माहिती मिळताच भरारी पथकानं केंद्र गाठलं। पेपर व्हायरल कुणी केला याचा तपास सुरू आहे। चंद्रपूरच्या घुग्गुसमधील जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतोय। तसंच शाळा इमारत जुनी झाली आहे, छप्पर पडलंय आणि शौचालयाचीही दुरवस्था झाली। शाळेत 30 विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र त्यांना किमान आवश्यक सुविधाही मिळत नसल्यानं नागरिकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। नाशिकच्या येवला शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। उष्णतेमुळे साठवण तलावातील पाणी झपाट्यानं कमी होत आहे, तर पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन कधी येईल याचा भरोसा नसल्यानं नगरपालिकेनं शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। यात यावर्षी उन्हाच्या चटक्यांनी महाराष्ट्र जास्त होरपळणार आहे। राज्याच्या विविध भागात मार्च ते मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येतील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामुळे यंदाचा उकाडाही जास्त घामाघूम करणार असं दिसतंय। एकीकडे राज्यात उकाडा वाढत चाललाय, त्यातच राज्यातल्या काही विभागात पुढचे 2 दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भ, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। हवामान विभागानं मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा पूर्व अंदाज वर्तवला। त्यानंतर परभणी जिल्ह्यात शेतातील गहू, ज्वारी काढणीला वेग आलाय। कापणी यंत्राच्या मदतीनं गहू काढला जातोय। तसंच पावसात भिजून पीक खराब होऊ नये म्हणून शेतकरी ते अर्ध्या ओल्या अवस्थेतच काढतायत। अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील शेतकरी संघर्ष यात्रेचा समारोप झाला। ढोलताशाच्या गजरात फुलांची उधळण करत यात्रेची सांगता झाली। शेतकऱ्यांच्या कापसाला 15,000 आणि सोयाबीनला 10,000चा भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी यात्रा काढण्यात आली होती।
मुंबई अहमदाबाद महामार्गासाठी वसई तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. महामार्गावरील अवैध माती भराव, तिवरांची कत्तल तसंच नैसर्गिक नाल्यांवरच्या अतिक्रमणांविरोधात आंदोलन करण्यात आलं. प्रशासनानं पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामधील अडथळे दूर केले तर महामार्गावर पाणी साचणं बंद होईल असं मत आंदोलनकर्त्यांनी मांडलं. डोंबिवली शिळफाटा रस्ता आज अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत इथली वाहतूक आज बंद असेल. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील प्रीमियर मैदानात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय. त्यामुळेच वाहतूक विभागानं या रस्त्यावरची जड आणि अवजड वाहतूक बंद ठेवली आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव जीएसटीसह 65,400 रुपये इतका झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक वाढल्यानंच भाववाढ झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. त्यामुळे लग्न सराईच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुण्यात दिव्यांगांची युनिक कार्ड समाज कल्याण विभागानं कचऱ्यात फेकल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेला जाग आली आहे. झेडपीच्या समाज कल्याण विभागानं या संदर्भात चौकशी समिती तयार केली आहे. तर या प्रकरणी तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.